दंडवत प्रणाम सर्व अच्युत गोत्र्यांना दंडवत प्रणाम। बंधूंनो, आज आपण डोमलगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर या ठिकाणी सर्वांना दंडवत प्रणाम। श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत। हे जे स्थान आहे, हे स्थान शहागडपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। शहागड ते पैठण या रोडवरती हे गाव मध्ये गंगाच्या काठाला 4 किलोमीटर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर ते हे गाव येतं आणि खूप सुंदर असं स्थान आहे डोमलगाव। तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रमण काळामध्ये शहागड, बोरी गांधारी आणि बोरी गांधारी नंतर स्वामी डोमलगाव या ठिकाणी आलेले आहेत। आणि या ठिकाणी एक सौंदळीचं झाड या ठिकाणी होतं आणि त्या सौंदळीच्या झाडालगतच हे स्थान आहे। एक काटेरी झाड होतं आणि त्या काटेरी झाडाच्या खाली स्वामींचं या ठिकाणी आसन झालं, या ठिकाणी चरणक्षालन झालं, विडा झाला, गुळणा झाला, अशा पद्धतीचं स्वामींचं या ठिकाणी आसन आहे। अतिशय सुंदर असं रम्य असं हे स्थान आहे आणि अडचणीचं स्थान आहे। प्रत्येक सद्भक्त या ठिकाणी येतोच असं हे नाही आहे, परंतु आपल्या सर्वांना, आपल्या दर्शकांना या स्थानाचं दर्शन व्हावं या हेतूने आपण हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। तर चला आपण आता या ठिकाणी स्थानवंदन आपण करूया। त्याचबरोबर या ठिकाणचे जे काही महंत आहेत, महंत करंजखेडकर बाबा, महानुभाव उर्फ युवराज दादा राक्षस भुवनकर या ठिकाणी आहेत। त्यांनी या मंदिराचं संवर्धन कशा पद्धतीने केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। बाबा, या ठिकाणची पूर्वीची परिस्थिती काय होती आणि नेमकी आताची आपण काय बदल केलेला आहे? ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो 2019 मध्ये स्थान वंदन करण्यास काही भक्त मंडळी घेऊन आलो, या ठिकाणी मला या ठिकाणी मंदिराची कंडिशन फारच बिघडलेली दिसली आणि मनात आलं तर आपण या ठिकाणी या स्थानाची काहीतरी सेवा भक्ताकडून करून घेऊ, अशी परमेश्वराला विडा वाहून मनात प्रार्थना केली। आणि मग या ठिकाणी आल्यानंतर मी माझं कार्य सुरू केलं। तर परमेश्वराने मला आतापर्यंत कोण्याही गोष्टीचं कमी पडून दिलं नाही। सर्व भाविकांनी, माझ्या सर्व धर्मबांधवांनी, माता भगिनींनी आपल्या यथाशक्तीने जसे घडेल तसे द्रव्य देत गेले आणि त्या सेवेमध्ये धर्मबांधवांनी, माता भगिनीकडून ही सेवा पार पडत चालली। या ठिकाणी दरवर्षी मी अवतार दिन साजरा करीत असतो। सर्व साधू संतांच्या, गुरुवरांच्या आशीर्वादाने आणि सर्व माता भगिनीच्या आणि माझ्या धर्मबांधवाच्या सहकार्याने ते सर्व या ठिकाणी सेवेत देतात। परमेश्वर त्यांची सेवा करून घेतो। मी परमेश्वराला अशी सेवा करतो, आपण प्रत्येक स्थानाची सेवा करतो, साधनदाता परमेश्वर त्यांच्या कार्यास यश देव, मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद बाबा, आपण खूप छान अशी माहिती आपण या ठिकाणी आपण दिलेली आहे। निश्चितच या ठिकाणच्या स्थानाचं संवर्धन होत राहो। अतिशय दुर्लक्षित अशा प्रकारचं स्थान आहे आणि म्हणून सर्व सद्भक्त या ठिकाणी आले तर निश्चित आपल्याला या ठिकाणी मदत होईल। आपण आता स्थानाचं वंदन करूया, स्थानवंदन करूया। तर बंधूंनो, व्हिडिओ कसा वाटला
ते अवश्य कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.